शुभागमन झालेला आहे आमचे पिंटू दादा पाटील यांचं शुभागमन झालं. वेलकम, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. हॉलो हॉलो सामना 4 षटकांचा खेळण्यात येईल. बघा, जे प्रत्येकी सामने यानंतर असतील ते 4 ओव्हर जे खेळवले जातील या गोष्टींची नोंद घ्यायची आहे. सर्वांचं स्वागत. चला आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. मायरा स्पोर्ट भादवाड अगेन्स्ट टीम यश 11 साविंद्रा. साविंद्रा संघ आपण सलामीची जोडी पाठवायची आहे केपट्टीवरती. वेलकम पुष्पा भाऊ, तुला आणला कोणी इथे परत? एक डान्स होऊन दे पुष्पा. चला मॅचला सुरुवात करायची आहे. चला बाठर पाठवा, नाही तर अजून ओव्हर कमी केले जातील. चार ओव्हरची मॅच. यानंतरची मॅच टीम आर्यन 11 भादवड अगेन्स्ट टीम हार्दिका पिंपळघर. दोन्ही टीम कॅप्टन आपण देखील तयारीत राहायचं आहे. पहिला चेंडू व्हाईट बॉल येतोय. सुरुवात झाली अतिरिक्त न.
पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, स्विंग आणि मिस डॉट बॉल. मायरा 11 12th मॅन कुठे आहे? मायरा 11 12th मॅन नाहीये, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी तुम्हाला लागली जाते. ती आम्ही 1 ओव्हर नंतर ऍड करू बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. यावेळेस गुड नाटेक सिक्सर देख, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, मॅक्सिमम षटकार. चांगली बॅटिंग पाहायला मिळतीये, चांगली सुरुवात झाली आहे. धावफलक पुढे सरकेल 7 या अंकावरती. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाहीये. स्विंग अँड मिस डॉट बॉल. चांगला टप्पा पकडला आता. या अगोदरचा चेंडू अगदी गुडघ्यावरती बसून खेळला स्ट्रोक, परंतु हा चेंडू अगदी पलटी खेळण्याचा प्रयत्न केला, कारण ऑफ स्टंपच्या बाहेर सातत्याने खेळवण्याचा प्रयत्न केला जातोय. हे बॅटरला देखील माहिती आहे. यावेळेस पायांवरती बॉल हलक्या हाताने फक्त दिशा दिली. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली गेली. 1 धावेनं धावफलक पुढे सरकेल. 8 या अंकावरती जाऊन पोहोचेल धावफलक. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीम यश 11 साविंद्रा संघाला सर डाऊन दी ग्राउंड. कार्पेटच्या सहाय्यानं बॉल अडवला जाईल. लॉंगॉनचा खेळाडू लॉंगॉफ पर्यंत आला. एक सिंगल या चेंडूवरती. 1 धावेनं धावफलक. 9 या अंकावरती. शांत सुरुवात सध्या तरी पाहायला मिळते. शेवटचा बॉल बाकी आहे या ओव्हरचा. धावफलकावरती धावा 9. पुढचा बॉल बाची कडा, आणि हे काय केलं, झेल ड्रॉप झाली. झेल कंप्लीट झाली असती, विकेट येऊ शकत होती, परंतु पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 10 धावा. 10 रन्स ऑन बोर्ड. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, भादवड टेमघर पाडाचं हे क्रीडानगरी आपण सध्या तरी पाहतोय. उल्लेख केला जुनं ते सोनं. जुनं मैदान आहे, परंतु त्याला स्टेडियमचं रूप देण्याचा प्रयत्न केला जातोय. या मैदानावरती आपण 7 मॅचेस बघितल्या. गोलंदाज आता पियुष येतील. या अगोदर भुवननं चांगली गोलंदाजी केली, 10 धावा खर्च केल्या. पियुष आल्यात गोलंदाजी ट्रॅक वरती. चला कमी वेळ घ्या, अजून आपल्याला 4 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या 4 मॅचेस आम्ही कव्हर करू. गोलंदाज सज्ज झाला पियुष. आखूड टप्पाचा बॉल, आणि या अगोदरच्या चेंडूवरती जीवनदान दिलं होतं आणि ते आता महागात पडलंय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. मी उल्लेख केला होता की कॅच सोडली, फायदा झाला बॅटरला. 1 धाव त्या ठिकाणी देखील आली होती आणि या चेंडूवरती आता चौकार आला. 4 धावेनं धावफलक. आता वेगानं 14 वरती. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा शफल झाला, मिडल करता आलेला नाही. आवाज चांगला होता, परंतु प्रॉपर टायमिंग जुळवता आलं नव्हतं आणि विकेटचं पतन. पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आत यश 11 साविंद्रा संघाला.
लिमिटेड ओव्हर्स सध्या आता 4 ओव्हरची मॅच आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. प्रत्येक बॅटरला विनंती आहे न्यू बॅटर ऋषी आल्यात. तौसिफ आल्यात, माफ करा, एक सिंगल. या चेंडूवरती फंबलिंग पाहायला मिळते, मात्र एकच सिंगल. तौसिफ आहेत, मॅन फ्रॉम टेंबिवली. मॅन फ्रॉम टेंबिवली तौसिफ. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फटकाला जेव्हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बॉल अवेलेबल होईल कारण आमचे व्हॉलेंटियर्स आहेत त्या ठिकाणी. येस, बॉल अवेलेबल झालेला आहे. उल्लेख केला की आमचे व्हॉलेंटियर्स आहेत त्या ठिकाणी. 6 धावेनं धावफलक पुढे सरकेल. 21 धावा धावफलकावरती. आमचे मान्यवर देखील या व्यासपीठावरती विराजमान आहेत. पिंटू दादा पाटील, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. चांगला बॉल आहे, परंतु बघा लाईन बघा. अंपायरनं सांगितलं, दंडित केलं गोलंदाजाला. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित. अतिरिक्त धावेनं धावफलक 22 धावा धावफलकावरती. 22 बनल्यात. अजून किती धावा प्लस बनतील. 4 ओव्हरची मॅच आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. तुम्हाला धावा रोखाव्या लागतील. मिश्रामिक स्ट्रोक. स्वतः गोलंदाज पोचू शकणार नाही. अगदी मिडऑनला चेंडू अडवला जाईल. दरम्यान एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. एका धावेनं धावफलक 23. यावेळेस लॉंग ऑफला खेळाडू आहेत. सिंगल डबलचा खेळ सध्या तरी पाहायला मिळतोय, मात्र चांगली बॅटिंग आतापर्यंत झालेली आहे. धावफलकावरती धावा तब्बल 24 धावा. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 24. अजून देखील 12 चेंडूंचा खेळ बाकी. या 12 चेंडूमध्ये किती धावा बनतील. चला वेळ कमी घ्या. टीम मायरा स्पोर्ट्स भादवड विनंती असेल, आपण वेळ थोडासा कमी घ्यायचा आहे कारण या ओव्हरसाठी तब्बल तुम्हाला 6 मिनिटे लागलेली आहेत. टोटल 10 मिनिटं झाली, परंतु टायमर ऑन आहे. आता 11 मिनिटं झाली आहेत. विनंती असेल लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. नक्कीच टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण सध्या पाहू शकता अद्विक आणि क्रिशा आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आनंद घेत आहेत. या स्पर्धेचा पैसा वसूल करतात. वेफर वगैरे, कोल्ड्रिंक वगैरे घेतली जाते. येस, जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. गोलंदाज सज्ज. ओहो हो, तौसिफचा फटका. 440चा झटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. तौसिफच्या बॅटमधनं येतो हा चौकार आणि 4 धावेनं धावफलक 28 वरती. अगदी बॉलला वळण तर प्राप्त झालं होतं, परंतु
तौसिफनं ते पाहिलं आणि वाट देखील लावली त्या चेंडूशी. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आता यॉर्कर लाईन बॉल पाहायला मिळाला. मात्र एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली गेली. एका धावेने धावफलक वेगानं पुढे सरकेल. 29-29. करण भोईर आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅकवरती, परंतु आता पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ला, एक सिंगल आली आहे. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग तर आहे, कारण मागच्या मॅचमध्ये जेव्हा मायरा 11 भादवड खेळत होती तेव्हा करणनं इंडिव्हिज्युअली 50 धावा बनवल्या होत्या आणि आता विकेट गेली आहे, धावचीच्या रूपाने गेली. अंपायर तौसिफला मैदान सोडावं लागेल. गोलंदाज करण सज्ज झाला. यावेळेस काय घडलं, चुकी यष्टीरक्षकानं, चुकी शॉट फाईन लेगच्या खेळाडूनं आणि बायच्या रूपानं बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार आणि 4 धावेनं आता धावफलक पुढे सरकेल. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. बघा या गोष्टीची नोंद घ्यायची आहे की टीम मायरा 11 संघाचा 12th मॅन नाही आहे, परंतु टीम साविंद्र संघाचा 12th मॅन प्रॉपर ड्रेसिंग मध्ये नाही आहे, त्यामुळं पेनल्टी नसेल. यावेळेस उडवलाय, हवेत आहे बॉल आणि शेवटच्या क्षणाला मिस्टेक केलेली नाही या क्षेत्ररक्षकाने आणि विकेटचं पतन झालं. आणखीन एक धक्का. चला न्यू बॅटर. यानंतरचे मॅच टीम आर्यन 11 भादवाड अगेन्स्ट टीम हार्दिक स्पोर्ट पिंपळगर. तयारीत राहायचं आहे. धावफलकावरती धावा 33. हा चेंडू निर्धावाला आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 33 धावा. आता शेवटचं अंतिम षटक बाकी आहे. बघा विनंती असेल तुमच्याकडे फक्त आणि फक्त 3 मिनिटं आहेत. टीम मायरा 11 3 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक कंप्लीट करायचं आहे. शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला. चला मॅच सुरू करायची आहे. टायमर ऑन आहे, या गोष्टीकडे देखील आपण लक्ष ठेवायचं. जशी 5 मिनिटं कंप्लीट होतील तसा एक खेळाडू 30 सर्कलमध्ये घेतला जाईल. तुमच्याकडे फक्त 3 मिनिटं. दादा 4 ओव्हरची मॅच असली तरी सुद्धा टायमर ऑन आहे. अजून देखील 4 मॅचेस कव्हर करायचे आहेत.
फुलटॉस बॉल आहे, मात्र हवं तसं बाटच्या पट्ट्यात बॉल घेता आलेला नाही. या एक सिंगल बायच्या रूपानं कंप्लीट केली जाईल. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 34 34 धावा. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट, एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट. एका धावेनं धावफलक 35 35 धावा. 40+ नक्कीच विचार करत असेल सध्या तरी. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट हा गोलंदाजी करतोय. यावेळेस बघा मिस्टेक घडली. ऋतिक होते त्या ठिकाणी आणि त्यांच्याकडनं घडली आहे मिस्टेक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल तो चौकार. यावेळेस फटका मिसटायमिंग आहे. चेंडू हवे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक कोणतीही मिस्टेक नाही आहे. विकेटचं पतन, धक्का लागला. आणखीन एक टीम साविंद्रा संघाला बाटर बाद. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावफलकावरती धावा 39 39 धावा आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल यावेळेस स्टेप आउट होऊन खेळून काढला. फटका चांगला आहे. लॉंग ऑनला खेळाडू आहेत. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. ओव्हर थ्रो पाहायला मिळतो आणि आणखीन ओव्हर थ्रो. आता किती धावा मिळतील? जर हा चौकार गेला तर प्रश्न आहे आणि चौकार निघून जाईल. अंपायर 6 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील. 6 धावा धावफलकावरती म्हणजे बघा ग्राउंडेड शॉट न देखील 6 धावा. सहा धावा असतील कारण 2 धावा कंप्लीट आणि ओव्हर थ्रो झाला त्याच्या 4. केंद्रीय मंत्री चषक मध्ये 7 धावा आल्या होत्या त्या. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल यावेळेस लाईन खराब आहे. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. धावफलक या एकेरीनं पुढे सरकेल. 46 46. शेवटचा बॉल स्टेप आउट झाला. गॅप मध्ये बॉल आहे. दूरवरनं खेळाडू पाठलाग करतोय परंतु बॉल अडवू शकणार नाही. या बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 50 चा आकडा. 50 धावा धावफलकावरती आणि जिंकण्यासाठी येणाऱ्या 4 ओव्हर मध्ये गरज असेल ती म्हणजे 51 धावांची. 51 धावा बनवायच्या आहेत. सामना जिंकण्यासाठी टीम पुढच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत आणि सन्माननीय करिश म्हात्रे वाला बादवर यांच्या माध्यमातून देण्यात आलेले स्पोर्ट्स शूज जे आहेत इथे पोचलेले आहेत. आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण देऊया. संपूर्ण भिवंडीकरांच्या वतीने आपणास उदंड आयुष्य लाभो हीच एकविरा माऊली चरणी प्रार्थना.
आपला खेळ सातत्याने चांगला व्हावा हीच अपेक्षा या स्पर्धेच्या माध्यमातून. करेश म्हात्रे यांचा आज वाढदिवस आहे. हार्दिका इंटरपॅजेस टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचे. हार्दिका इंटरपॅजेस पिंपलगड टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचे. आमच्यासोबत चंद्रकांत जोशी यांचे चिरंजीव अद्विक चंद्रकांत जोशी आमच्यासोबत टॉस बॉक्समध्ये. क्रिशा देखील पोहोचलेली आहे. जोशी परिवाराचं टॉस बॉक्समध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मी सन्माननीय पिंटू पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्त्र टॉस करायचं आहे आणि भाऊजा आपण देखील यायचं आहे. कैलास भाऊजा आमचे त्यांच्या शुभास्त्र देखील आम्ही टॉस करतोय. टॉस आर्यन चषक एका बाजूला आर्यन चषक आणि दुसऱ्या बाजूला शंकरदादा जुकर. कैलास भाऊजा यांच्या शुभास्ते हा टॉस. शंकरदादा जुकर आलेला आहे. हार्दिका इंटरपॅजेस पिंपलगड संघाने हा टॉस जिंकला. थँक्यू सो मच पिंटू. आपण बसून घ्यायचे. नक्कीच हार्दिका इंटरपॅजेस टीमचे कॅप्टन कधी टॉस करण्याकरता येत नाही, मात्र आज ते टॉस बॉक्समध्ये आलेले आहेत. कसं एन्जॉय केलं आपण आतापर्यंत या स्पर्धेला? मागच्या मॅचमध्ये ज्या प्रकारे नीरजने परफॉर्मन्स केला त्याच्याबद्दल काय म्हणशील? खूप चांगला केला. टॉस जिंकले, काय निर्णय असेल तुमचा? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. समोरचा संघ आर्यन ज्या संघाने देखील आपल्या अंदाजामध्ये पहिला मॅच जिंकलाय त्या संघाबरोबर खेळायचा आहे. किती धावना रोखण्याचा प्रयत्न असेल 4 षटकामध्ये? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. काही बदल टीममध्ये किती आहेत तेच खेळाडू खेळतील? आहे तेच केले. सामना रंगतदार होईल. हो नक्की. आपल्या संघासाठी शुभेच्छा. चंद्रकांत खूप चांगला खेळ झालेला आहे मागच्या मॅचमध्ये. थोडीशी गोलंदाजीमध्ये थोडीशी कुठेतरी कमतरता राहिली आहे, मात्र चेसिंग खूप चांगलं केलं आपण. चांगला टार्गेट होता आणि त्या टार्गेटला चांगला प्रत्युत्तर मयूरने दिलं. आणि बाकीच्या खेळाडूंना काय अपेक्षा आहे टीमच्या कॅप्टनला? सगळ्यांकडून अपेक्षा असेल, सगळ्यांनी चांगला खेळण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाचा मॅच आहे कारण की हा इथून जिंकायचाच आहे, कारण की नॉकआउट स्पर्धा आहे. हरलं तर बाहेर, मात्र आपली स्पर्धा आहे, आपण जिंकण्याचा प्रयत्न करावा हीच अपेक्षा आमच्या संपूर्ण गावकऱ्याकडून आहे. किती टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल 4 षटकामध्ये? 50-55 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. काही रणनीती, काही बदल टीममध्ये की आहेत तेच खेळाडू खेळतील? नाही, 1-2 चेंजेस करू कारण का मुळे जास्त आहेत आणि प्रत्येकाला संधी देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच हे आर्यनच करू शकतं की प्रत्येक खेळाडूला ते नेहमी संधी देत असतात आणि युवा खेळाडूंना अगदी ते जवळून खेळत असतात. तर चंद्रकांत होता. टॉस मात्र इथे जिंकलेला आहे तो म्हणजेच हार्दिका इंटरपॅजेस टीम संघाच्या कॅप्टनने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रण केलेलं आहे आर्यन 11 भादवर शंकरदादा फॅम टीम. जाऊया आपण कॉम बॉक्समध्ये. मयूर पाटीलचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. जोपर्यंत क्षेत्ररक्षण लावला जात आहे तोपर्यंत पुन्हा एकदा ज्याने विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांचं आपण आभार व्यक्त करण्याची वेळ झालेली आहे. दंशू राजा माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक, त्याचबरोबर भिवंडी लोकसभा क्षेत्र सन्माननीय मदनभाऊ कृष्ण नाईक साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज देण्यात आलेला आहे. लॉयन ऑफ भिवंडी विद्यमान नगरसेवक संजयभाई म्हात्रे यांचा बिग शो कमिंग सून याच मैदानावर येत आहे. त्याच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक कॅश प्राइज देण्यात आलेला आहे. प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिकची ट्रॉफी जी आहे सो रेश्मा शंकर जुकर या वहिनींचा आम्ही आभार व्यक्त करू, त्यांनी आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. द्वितीय पारितोषिक, चतुर्थ पारितोषिक ट्रॉफी जी आहे कैलासवासी हरिभक्त पारायण दयाबाई तुळशीराम गुलवी यांच्या स्मरणार्थ सन्माननीय योगेश तुळशीराम गुलवी साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू. त्याबरोबर मालिकावीर, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलरसाठी ट्रॉफी जे आहेत स्वर्गीय कुंतीबाई
परशुराम जोशी यांच्या स्मरणार्थ सन्माननीय निलेश परशुराम जोशी यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. कुंतीबाई चषकाचे आयोजक आहेत निलेश परशुराम जोशी, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करत आहे. सामनावीर ट्रॉफी, सुंदर अशी चमकती ट्रॉफी निसर्ग दाबा प्रोप्रायटर तुषार सोन्या चौधरी आणि शैलेश भगवान चौधरी यांचा आम्ही आभार व्यक्त करू. त्याचबरोबर सन्मान चिन्ह ट्रॉफी कैलासवासी बलिराम रामचंद्र गुलवी यांच्या स्मरणार्थ सुंदर अशा ट्रॉफीज आपण ज्यावेळेस पाहुण्यांचा मान सन्मान करतो तेव्हा ती ट्रॉफी देत आहोत. ती ट्रॉफी आम्हाला जयदुर्गा बी संघाचे माजी खेळाडू कल्पेश गुळवी यांचा आम्ही आभार व्यक्त करू आणि ॲडव्होकेट अल्पेश गुळवी यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. ओके, मॅच ऑन होतोय. संदेश पाटील पंचांनी इशारा केला, मॅच ऑन होते. 2:58 चेंडू पडतोय. पंचांनी याची नोंद घ्यायची. येणाऱ्या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंपल्सरी आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. आणि बघा, पंचांचा कोणत्याही प्रकारचा बिहेवियर तुम्ही चांगला ठेवायचा आहे. ॲज अ खेळाडू तुम्हाला पंचांची रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू होता, चेंडूला खेळला मिडविकेटच्या रिजनला, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि एकच धाव. बिहेवियर तुम्हाला खूप योग्य ठेवणं गरजेचं असतं मित्रांनो. पंच मैदानामध्ये आहात, 1 शॉटचा इशारा येतोय, एकच धाव. 1 फॉर दी ओव्हरचा येतोय, सॉरी. एक धावेने संघाचं खातं ओपन होतंय. पंचांचा सन्मान राखणं ही आपली जिम्मेदारी असते, कारण का मित्रांनो पंच असतात आणि तेच मैदानामध्ये तुम्हाला आम्हाला चुकीच्या गोष्टीसाठी दंडित करत असतात. यावेळेस मात्र सुंदर फटका होता, चेंडू जातो वाईडिश लॉंग ऑनच्या रिजनला, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे, एक धाव पूर्ण. आणि अशा प्रकारे दोन्ही फलंदाजांचं खातं ओपन होतंय आणि संघाची धावसंख्या पुढे सरसावते. ती 2 या आकड्यावरती धावांचं जे टार्गेट पाहिलं ते आपण 51 धावांचं टार्गेट सेट केलं. ते टीम मायरा स्पोर्ट भादवड या संघाच्या विरुद्ध टीम यश 11 साविंद्रा, हा सुद्धा एक जबरदस्त नाव या फॉर्मॅटमधला. यावेळेस मात्र सुंदर फटका, चेंडू तिथे मात्र क्षेत्ररक्षक चुकीच्या पद्धतीने जज करतो मिडविकेटच्या रिजनला. सहज सोपा झेल, त्यासुद्धा कमी धावा असताना इथे होते चूक. मात्र संपूर्ण टीमचा उत्साह पहा, त्या खेळाडूची दाद देताना, टाळ्या वाजवताना. सोपं नसतं, उन्हाच्या क्षेत्रामध्ये सोपं नसतं मित्रांनो. झेल सुटतोय आणि ही धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या होते 3 या आकड्यावरती. थिंग याच संघामध्ये भावेश जोशी म्हणून एक खेळाडू आहे. आज आहे की नाही, तो सुद्धा एक जबरदस्त खेळाडू आहे यश चाविंद्रा संघाचा. यो हो 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 हो, ये उडाया. आणि यावेळेस मात्र आपल्या संघासाठी 5 धावा वाचवताना बघा, ज्या क्षेत्ररक्षकाने झेल सोडली होती ना, त्याच क्षेत्ररक्षकाने आता मात्र आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्या. मग क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये तुम्हाला कमबॅक करण्याची संधी मिळत असते मित्रांनो. फक्त जी मिळालेली संधी आहे ना, तिचा तुम्ही भरपूर फायदा घेता पाहिजे. अतिशय सुंदर फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळालेली. फिल्डर यांच्या माध्यमातून चांगला क्षेत्ररक्षण. आणि ज्यावेळेस तुम्ही कमी धावा डिपेंड करत असताना त्यावेळेस अशा प्रकारची फिल्डिंग तुमच्या संघासाठी नेहमीच फायदेशीर ठरत असते. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा यावेळेस मात्र फोर्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची एज लागते. यष्टीरक्षक इथे कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये आणि इथे बॅटर ऑन. उडतोय झेल, फलंदाज होतोय फेल आणि अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय टीम यश मायरा स्पोर्ट भादवड या संघाला. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. पहा फलंदाजांची नावं. 12th मॅन भूषण पाटील, 12th मॅन पाठवून द्यायचं प्लीज. करण भोईर येतोय मैदानामध्ये. बाद झालेला फलंदाज, त्याचं देखील नाव नाही आहे आमच्याकडे इथे. प्लीज यासाठी आपण थोडंसं कॉपरेट करायचं आहे. नक्कीच, कारण का तुमचा एक खेळाडू करण पाटील याने 50 धावांचा अर्धशतकीय खेळ मागच्याच सामन्यामध्ये केलं होतं. बघा, डिसिप्लिनची थोडी कमी आहे या फॉर्मॅटमध्ये. बाकी खेळ एक नंबर होत असतो. ज्या मॅचेस असतात ना
त्या जबरदस्त होत असतात आणि त्याचं प्रत्यक्ष काल आपण हर्षित विपक्ष रेग्नेश या मॅचमध्ये पाहिलं. गोलंदाज या डावखुरे हाताच्या फलंदाजासाठी यावेळेस मात्र स्विच करण्याचा प्रयत्न आणि पंचांचा अवांतरचा इशारा येतोय वाईट. नो आर्ग्युमेंट प्लीज. अंपर इज बेस्ट जज. बघितलं थोडासा स्विंग होता चेंडू आणि बाहेर निघाला होता. चांगला निर्णय राजन पाटील सरांच्या माध्यमातून. अगदी योग्य निर्णय इथे राजन पाटील पंच यांच्या माध्यमातून पाहिलं. चेंडू पडल्यानंतर वळलेला बाहेरच्या दिशेने आणि पंचांनी लगेच आपले हात बाहेर केले. अवांतरचा इशारा आला वाईट. एक धाव पुढे सरसावते. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 5 या आकड्यावरती. गोलंदाज तयार. उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी शूज ज्यांचा आज वाढदिवस आहे करेश म्हात्रे वॉलॉफ भादवड यांनी पुरस्कृत केलेले आयोजकांपर्यंत ते पोहोचलेले आहेत. धन्यवाद. आपलं देखील आभारी आहे. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 1-6. जी सुरुवात पाहिजे होती मायरा संघाला ती सुरुवात इथे मात्र कुठेतरी मिळालेली दिसत नाहीये. खराब अशी सुरुवात मायरा या संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही बॅटर मैदानामध्ये इथून मात्र त्यांच्याकडे अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा परवाना मिळालेला आहे. चला फील्ड सेटअप करून घ्यायचं आहे प्लीज. जवळजवळ तुम्ही या पहिल्या षटकासाठी 5 मिनिटांचा वेळ पूर्ण घेतलेला आहे. दिलेल्या वेळामध्ये ओव्हर तुम्ही कंप्लीट केलेला आहे. चला चला विचार करू नका संध्याकाळी कुठल्या ढाब्यावरती बसायचं आहे ते जे काय असेल ते आपण नंतर करू बाहेर. आता गोलंदाज तयार ठेवा तुम्ही. यश 11 साविंद्र. गोलंदाजीसाठी तयार होतोय गोलंदाज निनामी. गोलंदाज येतोय गोलंदाजीसाठी. आकाश येतोय. गोलंदाज आकाश. सामना करायला डावखुरा हाताचा फलंदाज करण भोईर. चला स्पीडअप करायचं आहे. तुम्ही जवळजवळ 1.5 मिनटं घेतलेले आहेत पहिलं षटक कंप्लीट केल्याच्या नंतर. त्यामुळे जर येणाऱ्या 10 मिनटामध्ये तुमचं 2 षटक पूर्ण झालं नाही तर पंचांकडे ही परवानगी आहे की ते 38 सर्कलमध्ये अजून एक खेळाडू घेऊ शकतात. आणि काल गावदेवी भादवड या संघाला ही पॅनल्टी लागलेली आहे तर आपण या गोष्टीकडे थोडीशी लक्ष द्यायचं आहे. यावेळेस मात्र भिंगरी शॉट खेळण्याचा प्रयत्न. बीट बॅट्समन. सुंदर चेंडू होता. गोलंदाज आकाश याचा एक युवा यंगस्टार गोलंदाज दिसतोय. चांगला टप्पा त्याचा पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. आकाश जबरदस्त गोलंदाज. अतिशय सुंदर टप्पा पहिल्या चेंडूवरती. षटक समाप्तीनंतर आमचे आयोजकांपैकी कोणीतरी एकाने पिचवरती जाऊन थोडंसं ते क्लिअर करायची व्हाईटची पट्टी झाडू मारून. पुन्हा एकदा बॅटची एज. इथे मात्र कॅच होती आणि रनआउटची देखील संधी होती. एकाच चेंडूवरती 2 संध्या निर्माण झाल्या होत्या. पहिले सुटला जेल. नंतर होती रनआउटची संधी. रनआउट महागात पडू शकतो का सुटलेला पाहूया. कारण का बॅटर निनामी बॅटमर उजव्या हाताचा फलंदाजी करण्यासाठी तयार. आय थिंक सिद्धेश फलंदाजीसाठी तयार. गोलंदाज आकाश मात्र चांगली गोलंदाजी करते. चांगल्या लाईन ऑन लेंथ वरती. यावेळेस मात्र आकाशाला आसमानी टोला देताना बॅटर सिद्धेशच्या बॅटमधून येतोय. लॉंग लेगच्या वरून जाणारा हा षटकार. चषक ठेवला यो पादर टिंबगर पाड्यानं आणि याने चषक ठेवला यो पादर टिंबगर पाड्यानं. अरे तुझ्या आयला एक जण पाठव ना आया.
गोलंदाज तयार गोलंदाजीसाठी. यावेळेस मात्र सुंदर फटका, कटचा फटका आणि चेंडूला पाठवला पॉइंटच्या वरून 6 धावांसाठी. अजून एक फटका चांगला येतोय बॅटर ऋतिकेच्या बॅटमधून 6 धावांसाठी षटकार. शिवरायांची घेऊन यान पोर खेळतन मैदानान, पोर खेळतन मैदानान, पोर खेळतन मैदानान. धावसंख्या 19 वरती जाते. 2 बॅक टू बॅक षटकार बॅट्समॅन ऋतिकेच्या बॅटमधून येताना. बघा मायरा संघाकडे देखील स्टार खेळाडूंचा भरणा आहे. ज्या प्रकारे टीम इंडियाला यावेळेची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याकरता 11 खेळाडूंचं योगदान लागलं, त्याच प्रकारे इथे मात्र पुन्हा एकदा गॅपमध्ये केलेला आहे. चेंडू खूप चांगला जातोय लॉंग ऑफच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे कार्पेटच्या साह्याने. मात्र 1 धाव पूर्ण आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये इथे फलंदाज करण भोईरबाद. ती चौकार षटकार आज भातवड टेमघर पाड्यान, आज भातवड टेमघर पाड्यान, आज भातवड टेमघर पाड्यान. हे शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाच, शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाच. आर्यन चषक ठेवला यो भातवड टेमघर पाड्यान, आर्यन चषक ठेवला यो भातवड टेमघर पाड्यान, आर्यन चषक ठेवला यो भातवड टेमघर पाड्यान, आर्यन चषक ठेवला यो भातवड टेमघर पाड्यान. धन्यवाद डीजे. नंतर नवीन बॅटर येतोय ऋतिक, चांगली फलंदाजी करतोय. बाद झालेला फलंदाज करण भोईर. नवीन बॅटर मैदानामध्ये भूषण पाटील. आपण आपला खेळाडू पाठवून द्यायचा आहे प्लीज. आय थिंक करण ज्याने 50 धावा काढल्या होत्या, आय थिंक कांटसे सांगू शकत नाही आपण. स्वतः भूषण येत आहेत. एक जबरदस्त पर्सनॅलिटी. धावसंख्या 19. 20. ओके करेक्शन करतोय आम्ही इथे. गोलंदाज तयार आकाश. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. निराश इथे बॅटमन ऋतिक, कारण का रडारमध्ये चेंडू होता, बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला होता. जर लागला असता तर नक्कीच मिड विकेट किंवा लॉंग ऑनला क्लिअर केलं असतं. तर अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 20. 2 बाद 20. येणारे अजूनही 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 31 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 31 धावा. मॅच अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये जाताना मात्र हे देखील आपण विसरून चालणार नाही आहे की करण ज्याने मागच्या मॅचमध्ये 50 धावा ठोकल्या होत्या, या स्पर्धेचं एकमात्र अर्धशतक त्याच्या नावावरती आहे. तो करणही अजूनही क्रीजवरती आहे. तसेच ऋतिक. चला फील्ड सेटअप करून घ्यायचं पंच. जर हा षटक येणाऱ्या 3 मिनिटांमध्ये कंप्लीट झालं नाही तर तुम्ही एक खेळाडू आतमध्ये घेऊ शकता. 2 षटकांसाठी 13 मिनिटांचा अवधी इथे घेतलेला, 12 मिनिटांचा अवधी घेतलेला आहे. तर ही फुल परवानगी तुमच्याकडे आहे. गोलंदाजीसाठी साहिल येतोय. यश स्वामींद्र तुम्ही थोडं सहकार्य करायचं आहे किंवा तुम्हालाच पॅनलाइज करण्यात येईल याची नोंद घ्या. तुम्ही 2 षटकांसाठी चांगली 12 मिनटं घेतली. पहिलं षटक तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं. त्यानंतर तुम्ही 1.5 मिनिटाचा जो ब्रेक घेतलास प्रॅक्टिससाठी तो कुठेतरी महागात पडताना तुम्हाला. आमचे लाईव्हचे स्पॉन्सर आर्यन चषकाला ज्यांनी संपूर्ण जगभरामध्ये प्रसारित करण्याकरता जी मदत केली ते आमचे सचिनजी तरे आणि माननीय श्री योगेशदादा तरे यांचा आम्ही शंकरदादा झुकर आणि संपूर्ण आर्यन 11 यांच्या वतीने मनापासून आभार मानतोय. गोलंदाज तयार. शॉर्ट चेंडू आणि इथे पुल केलाय. चेंडूला जातोय लॉंग लेगच्या वरून 6 धावांसाठी षटकार.
इथे मात्र सुरुवात करताना पहिल्या चेंडूवरती येतोय षटकार. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू आणि पुन्हा एकदा तोच रिझल्ट. पुन्हा एकदा पुलचा फटका. त्याच रिझन मध्ये चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. येती पाहुणे सारे मनान आज क्रिकेटच्या मैदानात. आज क्रिकेटच्या मैदानात. आज क्रिकेटच्या मैदानात. ही आर्यन 11ची पोर करती पाहुण्यांचा सन्मान. करती पाहुण्यांचा सन्मान. करती पाहुण्यांचा सन्मान. शिवरायाला वंदन करून उतरलो सारे मैदानानं. 10 चेंडू 19 धावांची गरज आणि करण पाटील याने दाखवून दिलं की का मी मागच्या मॅच मध्ये 50 धावा कुठल्या होत्या. फॉर्म मध्ये हा फलंदाज जबरदस्त फॉर्म मध्ये. मॅन फ्रॉम इथे मात्र पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते 18 वरती. 18 धावांची आवश्यकता आहे. इथून अजूनही येणारे चेंडू असतील ते 10. मॅच खूप जबरदस्त होताना करण याने दाखवून दिलंय. मागच्या मॅच मध्ये 50 धावा काढल्या होत्या करण पाटील याने. पुन्हा एकदा चेंडू हवे ते संधी निर्माण होईल का पाहूया. चेंडू जातोय नो मॅच लॉन मध्ये. अँड दॅट्स अ स्पिरिट. स्पिरिट आहे भूषण पाटील यांचं. या 2 धावा आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. ती पंच मागच्या चेंडूवरती 2 धावा. ओके ओके 2 धावा. पंच आपला निर्णय सांगायचा. इट्स अ 4. ओके 4 धावा. धावसंख्या होते ती 37. 37 या आकड्यावरती 9 चेंडू आणि 14 धावा. मॅच ऑन होते. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू. इथं फायदा घेता आलेला नाहीये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगच्या रिजनला. संधी होती. 2 धावा पूर्ण. 3री धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि इथे मात्र 3 धावा सहजगत्या पूर्ण करून घेताना या 3 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 40 या आकड्यावरती. बघा 12th मॅन खूप एक्साइटेड आहेत आणि वरून कॅप्टन भूषण पाटील यांना आपण इथे पाहतोय. नक्कीच त्यांना नेहमीच पाहत असतो आम्ही. या मैदानामध्ये कॉमेंट्री असेल पंच असतील एंटरटेन करत असतात नेहमीच आपल्या सर्वांना आणि आपल्या संघाला नेहमीच ते उत्साह वाढवत असतात संघातील खेळाडूंचा. ऋतिकसाठी ज्याने ठोकले होते 2 षटकार. यावेळेस मात्र खराब चेंडू. पंचांचा येतो वाईटचा इशारा. अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 41. येणारे चेंडू असणार आहेत ते 9. 8 चेंडू आणि जिंकण्याकरता 11 धावांची गरज. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू खेळलेला आहे. गॅप मध्ये चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सात चेंडू 6 धावा. इथे मॅच फिनिश होईल का पाहूया. चेंडू जातोय हवेत. प्रयत्न केला नव्हता झेलचा. येथे फक्त 1च धाव. अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 46. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 5 धावा. मॅच अजूनही इथूनही बाकी आहे. टीम यश 11 साविंद्रासाठी या धावा डिपेंड होऊ शकतात. अनेकदा असे विक्रम आम्ही होताना पाहिले आहेत. अनेकदा काही संघ आम्ही किनाऱ्यावरती येऊन डुबताना पाहिले आहेत. त्यामुळे क्रिकेट आहे मित्रांनो. इम्पॉसिबल काही नाही आहे क्रिकेटमध्ये. धावा डिपेंड तुम्ही करू शकता. फक्त तुमच्यामध्ये ती शक्ती असली पाहिजे. आय कॅन डू इटची. इथे मात्र पाणी देण्याकरता खेळाडू. पानी तो बहाना है, बस कुछ तो कान मंत्र देना है. काहीतरी कान मंत्र इथे देताना
गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज तयार होतोय. तौसिफ येतोय गोलंदाजीसाठी. सामना करेल तो ऋतिक. यावेळेस मात्र पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र तौसिफ मॅच मध्ये रंगत निर्माण करताना आपल्या पहिल्या चेंडूवरती ऋतिक याचा विकेट प्राप्त करताना मायरा संघाला लागणारा हा तिसरा हादरा. शिवरायाला वंदन करून उतरलो सारे मैदानानं, आर्यन चषक ठेवला यो पाचवर टेमघर पाड्यानं, आर्यन चषक ठेवला यो पाचवर टेमघर पाड्यानं, आर्यन चषक ठेवला यो पाचवर टेमघर पाड्यानं, आर्यन चषक ठेवला यो पाचवर टेमघर पाड्यानं. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय निखिल. बघा मॅच अजूनही ऑन आहे. टीम यश साविंद्रासाठी जरी मॅच 70-30 असेल, 70 मायरा 30 यश, मात्र तिथून अनेकदा मॅच आपण फिरताना पाहिलेले आहेत. क्रिकेट आहे मित्रांनो, अनेकदा आपण असे कारनामे क्रिकेटमध्ये होताना पाहिले आहेत. त्यामुळे इथे हार मानून चालणार नाही आहे. कोणगावच्या एका स्पर्धेमध्ये आम्ही याच फॉर्मॅटमध्ये 6 चेंडूमध्ये 2 धावा डिपेंड होताना देखील पाहिलेला आहे. सचिन याने त्या धावा डिपेंड केल्या होत्या. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, इथे काही होऊ शकतो. इथे विजेता संघ हा तोच असू शकतो जो चांगला खेळ करत असतो. क्रिकेट आहे. पाहूया येणारे 5 चेंडू आणि जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे, ती मात्र 5. रन टू बॉल इक्वेशन. डावकुरे हाताचा फलंदाज निखिल येतोय. पाहूया मॅच समाप्त करेल का. एक चांगला फटका की 4 गोल्डन बॉल्स अजून. हो पुन्हा एकदा अतिशय सुंदर. मात्र पंचांकडे इथे वाईटची अपील मागताना डोळे बंद करून खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर निखिल याने. कुठल्याही प्रकारचं फुटवर्क आपल्याला पाहायला मिळालं नाही आहे. तौसिफची मात्र आपण इथे तारीफ करावी लागणार आहे. तौसिफ मॅन फ्रॉम टेंबिवली. हो काय जबरदस्त चेंडू होता. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली नाहीये चेंडूने. आणि मी म्हटलं होतं ना मित्रांनो, तुमचा जो स्पिरिट असतो ना, तुमचा आत्मविश्वास असतो ना, तो तुम्हाला नेहमी जिंकवत असतो. धावा किती हव्या होत्या. 6 चेंडूमध्ये 5 धावांची गरज होते. आणि इथे मात्र आता इक्वेशन आपण पाहू शकतो. येणारे 3 चेंडू आणि जिंकण्याकरता 5 धावांची आवश्यकता. पैसा वसूल टुर्नामेंट इथे आपण पाहतोय. शंकरदादा झुकर आणि आर्यन 11 यांच्या माध्यमातून 3 चेंडू 5 धावा. 3-5चा इक्वेशन. मात्र एक जमेची बाजू आहे ती यश साविंद्रासाठी की करण पाटील नॉन स्ट्राईक एंडला आहे. गोलंदाज तौसिफ. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्लोअर चेंडू यष्टीरक्षकाची होते. इथे चूक, कारण का डेंजरस बॅट्समन करण पाटील येतो स्ट्राईक वरती. बघा या छोट्या छोट्या चुका आहेत मित्रांनो, या तुम्हाला कुठे ना कुठेतरी महागात पडू शकतात. या मुख्य व्यासपीठावर सुमित पाटील यांचं शुभ आगमन झालेलं आहे. गुरुकृपा मेडिकल कोणगाव प्रोप्रायटर सुमित, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण बसून घ्यायचं व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला फर्स्ट एड किट बॉक्स जो आहे तो देण्यात आलेला आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आपण एक स्वागत आणि सन्मान देखील करणार आहोत. मात्र संदीप पाटील थोडंसं थांबायचं आपण, कारण की 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच मॅच इथे ऑन होते. अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये मॅच जाते. 6 चेंडू 5 धावांची गरज होती आणि आता मात्र 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. बघा मैदानामध्ये बॉल येतोय. प्लीज मॅच खूप क्रुशियल आहे. दोन चेंडू आणि जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता. करण पुन्हा एकदा यावेळेस मात्र सुंदर स्टॉप केला. सोपा नाही रनआउटची संधी. 1 चेंडू आणि जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता. तौसिफ जबरदस्त गोलंदाजी करताना काय मॅच इथनं केलेली आहे यश साविंद्रासाठी. 1 चेंडू 4 धावा.
स्टेप मध्ये दुसऱ्यांदा चुकताना, कारण का मॅच अतिशय क्रुशल मोमेंट मध्ये मात्र स्ट्राईक वरती तितका धडाकेबाज फलंदाज करण पाटील, ज्याने अर्धशतक ठोकलाय तोच करण. 1-4. पुन्हा एकदा फटका चांगला आहे आणि इथे महिला विजयी. जबरदस्त फटका आणि करण पाटील याने दाखवून दिलं की मी का या संघाचा मुख्य फलंदाज आहे. एक खराब चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला. मात्र तौसिफसाठी इथे टाळ्या वाजवाव्या लागतील. जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश केला तौसिफ याने. चेक. थँक्यू सो मच. आपण एक स्वागत आणि सन्मान करूया, त्यानंतर मॅन ऑफ द मॅच देऊ आपण खेळाडूला. सन्माननीय शंकरदादा जोकर यांना विनंती करतो की आपण कैलाश भाऊ यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. जोशी फाउंडेशन टीम संघाचे ते खेळाडू आहेत, त्यांचं मान सन्मान या मुख्य व्यासपीठावर या स्पर्धेचे आयोजक शंकरदादा जोकर यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान इथे आपण करतोय. महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा हा वस्त्र इथे दिला जात आहे, उबदार शॉल, आणि त्याचबरोबर या स्पर्धेचा सन्मान चिन्ह, सन्मान वाढवणारा सन्मान चिन्ह देत आहोत आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. आपण आलात या स्पर्धेमध्ये, थँक्यू सो मच. आणि मॅन ऑफ द मॅच मयूर पाटील खेळाडूचा उल्लेख करायचा आपण. करण इज अ मॅन ऑफ द मॅच, ज्याने गोल्डन 6 ठोकलाय आणि ठरला मॅन ऑफ द मॅच. करण आपण यायचं व्यासपीठावर. भूषण पाटील 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. नक्कीच करणला. भूषण पाटील KDL रिलायन्सचे सुपरवायझर याच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपये जाहीर झालेले आहेत करणसाठी, आणि आपल्या कॉमेंट्री बॉक्ससाठी त्यांच्या माध्यमातून हेल्स जे आहेत दिले जातील. करण आपण यायचे. करणला आपण मॅन ऑफ द मॅच देऊ या मुख्य व्यासपीठावर. कैलास भाऊ यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि कोल्ड्रिंक्स आपण दिली जाणार आहे. इथे सर्वप्रथम ट्रॉफी आपण द्यायची आहे. कैलास भाऊजी आमचे त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी जी आम्हाला तुषार चौधरी यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ट्रॉफी, आणि त्यानंतर कुछ तुफानी इनिंग षटकार ठोकून मॅच जिंकली करणला इथे कोल्ड्रिंक्स दिली जात आहे आदेश नाईक आणि दीपेश नाईक यांच्या माध्यमातून. आणि यस, ऑनलाईन 500 रुपये ट्रान्सफर झालेले आहेत. थँक्यू भूषण, आणि पुढच्या मॅचसाठी तुला भरपूर शुभेच्छा करण. आता कुठेही जाऊ नका मित्रांनो, घरच्या मैदानावर आर्यन 11 टीम आणि पिंपलघर टीम, अर्थातच भादवड विपक्ष पिंपलघर असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. हार्दिका इंटरप्राइजेस आणि आर्यन 11 भादवड या दोन्ही संघामध्ये पुढील मॅचची लढत. आणि कॉमेंटर बॉक्समध्ये साहिल शेळके. कॉमेंट्री बॉक्समध्ये साहिल शिल्के आणि त्याचबरोबर मयूर पाटील. आपण कॉमेंट्री बॉक्स सांभाळायचं आहे कारण की पाहुणे येणं सुरू झालेलं आहे. भूषण पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं आणि कॉमेंट्री बॉक्ससाठी त्याच्या माध्यमातून कोल्ड्रिंक्स नक्कीच येणार आहे. मित्रांनो, न भूतन भविष्यातील मॅचेस या स्पर्धेमध्ये होत आहेत. खूप चांगले सामने होत आहेत. हार्दिका इंटरप्राइजेस संघ एक लढवय्या संघ आहे, मात्र हे देखील विसरून चालणार नाही आहे की घरच्या मैदानावर इलाका हमारा है, धमाका भी हमारा है. मागच्या मॅचमध्ये अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स करून मॅच जिंकली होती, ती म्हणजे खास करून आर्यन 11 टीम संघाने. हे देखील विसरून चालणार नाही आहे. या स्पर्धेचे आयोजक शंकरदादा जोकर यांना दाखवला जात आहे, सोबतच ज्यांच्या माध्यमातून